उज्जैनी जिंकली गेली होती, पण पाटलीपुत्र अजून जिंकायचं होतं. राजदरबारात आता अशोकाचं नाव कुजबुजलं जात नव्हतं. ते नाव घाबरून घेतलं जात होतं. भाऊ दूर झाले, मित्र गप्प झाले आणि शत्रू आता उघड दिसत नव्हते. अशोकाला करून चुकलं होतं. सिंहासन तलवारीने नाही, क्रूरतेने मिळतं. आणि त्या क्षणापासून निर्णय बदलले. जे विरोधात उभे राहिले ते संपवले गेले. जे संशयास्पद वाटले त्यांनाही माफी नव्हती. इतिहास सांगतो, सत्तेसाठी अशोकाने भाऊ सुद्धा संपवून टाकले. त्या दिवसात मौर्य साम्राज्यात रक्त सांडायचं थांबलं नाही. लोक त्याचं नाव घाबरून घेत होते. चंडाशोक. तो सम्राट बनत होता, पण माणूस हळूहळू हरवत होता. पण नियती अजून शांत नव्हती. एक युद्ध येणार होतं, जे अशोकाला पूर्णपणे बदलून टाकणार होतं. लवकरच भाग 4 क्रमशः.